आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आय एम सॉरी, मला कदाचित हे विचारायचा हक्क नाहीये, पण जे काही दिव्याने केलं, सगळ्यांना फसवलं, तिच्यामुळे सगळ्यांना इतका त्रास झाला, ते सगळं विसरून तुम्ही कसं काय तिला माफ केलं? म्हणजे मला तर ते नसतं जमलं। हे बघ चंदन, दिव्या जशी आमची मुलगी आहे ना, तसंच आमच्या आयुष्यात ह्या घरात तुझी जागा सुद्धा महत्वाची आहे आणि ती तू स्वतः मिळवलीयस, तू कमावलीयस ती। तुला जे काही वाटतं, तुझ्या मनात जे काही आहे ना, ते आम्हाला स्पष्टपणे सांग, बोल आमच्याशी। आई, म्हणजे दिव्या तुमची मुलगी आहे, पण तिच्याबरोबर मी सुद्धा खूप काळ राहिलोय, त्यामुळे मला नेमकं कळत नाहीये की हे सगळं ती जे करतीये, जे वागतीये, ते कितपत खरं आहे। म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही खरंच या गोष्टीचा, पण एवढं सगळं तिने केलंय, त्यावरून तिला माफ करणं मला तरी शक्य नाही हो। चंदन, तुला जे काय वाटतंय ना, त्याच्यात चूक नाहीये, बरोबरच आहे ते। तुला काय वाटतंय? तिनं इथं येऊन जे काय आम्हासनी सांगितलं, आम्ही तिला माफ केलं, म्हणजे तिनं केलेल्या समत्या चुका विसरलो असं अजिबात नाही होणार। तिनं जे काय केलंय ते आम्ही विसरलेलो नाही, विसरणार नाही, हे तिला चांगलं माहित आहे। आणि कसं आहे ना चंदन, दिव्या आमची लेक आहे, आमचा जीव अडकलाय रे तिच्यात। आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीत आपला जीव अडकलेला असतो ना, तेव्हा आपण त्याला ओरडतो, त्याच्यावर चिडतो, रागावतो, मारू सुद्धा शकतो, पण त्याला स्वतःपासून दूर नाही लोटू शकत रे। आणि ती जे वागली आहे त्यासाठी तिला माफी मिळणं शक्यच नाहीये, पण असंही नको व्हायला की ती खरंच स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न करते आणि आपणच तिची साथ दिली नाही। त्या दिवशी ती इथं येऊन जे काही बोलत होती, सांगत होती का नाही, त्याच्यावरनं ती खरं बोलते असं वाटलं ग, आणि म्हणून आम्ही तिला थांबवली। हा, पण आमच्यापेक्षा जास्त त्रास तिने तुला दिलाय, तुला जास्त दुखावलंय तिने। आम्ही तिला लगेच माफ कर असं नाही म्हणत तुला, आम्ही कुठली जबरदस्ती नाही करणार तुझ्यावर। तू वेळ घे, हवं तर विचार कर। खरं सांगू आई, मला सध्या कळतच नाही हो, नेमकी कुठली दिव्या खरी, कुठली खोटी, कुठल्या दिव्यावर विश्वास ठेवायचा मला 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 खरंच समजत नाहीये। आणि आजी, हे सगळं ती जे करतीये ते नाटक नसेल हे कशावरून हो? चंदन, तुला जर असं वाटत असेल का नाही, तर उद्याच जाऊन मी शोध घेते, म्हणजे खरं काय आहे ना ते आपल्याला कळल, शोधूनच काढते खरं काय आहे ते। ठीक आहे आजी, हो बरं, आता विचार करू नको, जेव तू। हो, मला खूप भूक लागली आहे, परत गोळ्या पण घ्यायच्या।